नमस्कार मैत्रिणींनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा खिचडी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा आपल्याला सुरुवातीला एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हा साबुदाणा रात्रभर भिजत ठेवायचा आहे। साबुदाण्यामध्ये आपल्याला जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे। साबुदाणा बुडेल इतपत आणि थोडा वर 8 इंच पाणी राहील इतपत आपल्याला साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। आपण बघू शकता साबुदाणा मध्ये जास्त पाण्याचा वापर झाला तर साबुदाणा हा आपला चांगल्या प्रकारे भिजत नाही आणि आपली साबुदाणा खिचडी ही चांगली बनत नाही। आपण बघू शकता अशा पद्धतीने आता रात्रभर हा साबुदाणा मी भिजत ठेवणार आहे। आपण बघू शकता किती छान प्रकारे आपला साबुदाणा हा भिजलेला आहे। यामध्ये पाणी देखील शिल्लक राहिलेले नाही आहे। छान प्रकारे आपला एक एक दाणा हा साबुदाण्याचा भिजलेला आहे, आपण बघू शकता। आता साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इथं मी एक मोठ्या आकाराचा बटाटा, शेंगदाण्याचे कूट, सेंधव मीठ आणि 4 ते 5 मिरच्या चिरून घेतलेल्या आहे। आता एक पॅन मध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेणार आहे। हे शेंगदाणे आपल्याला लालसर रंग येईपर्यंत चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे। शेंगदाण्यांना लालसर रंग येईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहे आणि नंतर शेंगदाणे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। आता त्याच तेलामध्ये आपल्याला एक चिरून घेतलेला बटाट्याचे काप आपल्याला टाकून घ्यायचे आहे। हे बटाट्याचे काप सुद्धा आपल्याला मऊ शिजवून घ्यायचे आहे। वरतून त्यावर मीठ टाकून घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। बटाटे तेलामध्ये चांगले परतल्यानंतर आपल्याला चिरून घेतलेली बारीक मिरची यामध्ये टाकून घ्यायची आहे। ती देखील आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे। नंतर आपण तळून घेतलेले शेंगदाणे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। तेला मिठामध्ये हे चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने जर आपण साबुदाणा खिचडी बनवली तर आपली साबुदाणा खिचडी ही मोकळी आणि मऊ शिजते। चांगल्या प्रकारे आपली खिचडी मोकळी बनवून तयार होते। आता वरतून आपल्याला शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचे आहे। शेंगदाण्याचे कूट देखील आपल्याला तेलामध्ये थोडे परतून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये भिजत ठेवलेला आपला साबुदाणा हा घालायचा आहे। साबुदाणा हा चांगला भिजला तर आपली खिचडी देखील चांगली होते, म्हणून आपण त्यामध्ये योग्य पाण्याचा वापर करूनच तो भिजवला गेला पाहिजे। आणि साबुदाणा हा 5 ते 6 तास तरी भिजवला गेला पाहिजे। 2 ते 3 तासामध्ये साबुदाणा हा चांगल्या प्रकारे भिजत नाही आणि आपली साबुदाणा खिचडी चांगली बनत नाही, मोकळी होत नाही। आता आपल्याला सर्व पदार्थ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। वरतून थोडे सेंधव मीठ टाकून घ्यायचे आहे। मीठ चांगल्या प्रकारे साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपल्याला साबुदाणा हा पारदर्शक होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। 5 मिनिटं झाकण ठेवून आपण साबुदाणा शिजवून घेणार आहोत। अशा पद्धतीने साबुदाणा हा शिजलेला आहे। आपल्याला साबुदाणा हा पुन्हा थोडा परतून घ्यायचा आहे। आपण बघू शकता छान प्रकारे आपला मऊसूत साबुदाणा शिजून तयार झालेला आहे। अशा पद्धतीने आपली साबुदाणा खिचडी बनवून तयार झालेली आहे। आता आषाढी एकादशी निमित्तानं आपण ही खिचडी घरी नक्की बनवून बघा। आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। छान प्रकारे मऊसूद आपली साबुदाणा खिचडी बनवून तयार झालेली आहे।
धन्यवाद.